राहुल गांधींचा अदानी विरोधातील सूर एकदम मावळू लागलाय का? शरद पवारांच्या वाढदिवसाला राहुल गांधी आणि अदानींची भेट झालीय का? गेल्या काही दिवसात असं काय घडलं की राहुल गांधी अदानींविरोधात एकदम मावळ होऊ लागलेत? राहुल गांधींची काँग्रेस आणि गौतम अदानी यांच्यातील संबंध आपण सर्वांनाच माहिती आहे. मग विरोधकांवर टीका करताना अदानींना टार्गेट करणं असो व हिडन वर्क प्रकरण असो, राहुल गांधी एकही संधी सोडत नसत. मात्र गेल्या काही दिवसात असं काय घडलं सांगते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या प्री बर्थडे डिनरसाठी एकत्र आलेल्या राहुल गांधी आणि गौतम अदानी यांचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही पाहिलेच असाल. पण हे सर्व इथे संपत नाही. नुकतंच हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गोट इंडिया टूर मध्ये राहुल गांधी उपस्थित होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सुप्रसिद्ध फुटबॉलपटू मेसी सोबत आपण राहुल गांधींचे फोटो पाहिलेच असतील. पण यापेक्षा चर्चा झाली ती राहुल गांधींच्या एका फोटोची. या राहुल गांधींच्या फोटो मागे लावलेल्या एका बॅनरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. राहुल गांधींना अदानी हा मुद्दा पुढे न्यायचा असता तर राजकारणी म्हणून त्यांनी ही चूक केली नसती. मात्र राहुल गांधींनी अदानींनी सहकार्य केलेल्या या कार्यक्रमात उपस्थिती लावली. आपल्यावर राजकीय टीका होणार हे माहिती असूनही राहुल गांधींनी अदानी समूहाच्या बॅनर खाली सुरू असलेल्या कार्यक्रमात हजर राहिले. गेल्या काही दिवसात अदानी पोर्टमधून LIC ने आपली हिस्सेदारी घटवली आहे. साहजिकच दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रक्रिया येणं अपेक्षित होतं. मात्र तसं काही होताना दिसलं नाही. बिहार निवडणुकीत बसलेला जोरदार फटका, इतर निवडणुकांमध्ये सातत्याने होणारी नाचक्की, यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसी नेत्यांना अदानी हा मुद्दा फोल वाटू लागला आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.